शहरामध्ये आम्ही 2 दिवसात होतो. हे भांडणं पवन चक्कीचे झाले होते. आता गोष्टी समजा काही सोनवणे कंपनी आहे तिथं वॉचमन म्हणून काम करत होती आणि हे काहीतरी खंडणी महागाई गेले होते तिथं वाटलं, तर त्यांना गेट उघडलं नाही. त्या वॉचमनला त्यांनी मारलं. तिथं मारल्याच्या नंतर संतोष अण्णांनी तिथं गेलो तो एक गावचा प्रमुख म्हणून त्यांनी तिथं जाऊन त्यांना काहीतरी हे केलं वाटतं. त्याचा राग मनात धरून काल त्याचं 4-4:30 वाजता त्याचं अपहरण करून त्याचा खून केला. हे सर्वप्रथम मी आमच्या दलित समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ह्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे आम्ही तुमच्या तालुक्यात म्हणजे पूर्ण दलित समाज मराठा समाजाच्या पाठीमागे आणि ही त्यांची दादागिरी एकदम संपली पाहिजे. कारण ह्या केस शहरामध्ये आम्ही जिथं बिहार होऊ देणार नाहीत. आम्ही एक संघाने राहू. आम्ही सगळे जे जाती धर्माचे लोक आहेत ते एक संघाने राहू आणि ह्याचं प्रत्युत्तर 100% त्यांना देऊ. आणि पोलीस प्रशासन ह्याच्यामध्ये सहभागी आहे आणि हे जे पाटील आणि महाजन साहेब यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. ह्याच्या पाठीमागे कोण कोण राजकीय हस्तक्षेप आहेत त्यांचे कॉल डिटेल्स पण चेक केले पाहिजे. त्यावेळेस खऱ्या आरोपीला सजा भेटेल. कारण त्यांच्या जीवावर हे उडतात. त्याच्यासाठी मी ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि संतोष अण्णाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. लाजिवणारा हा प्रसंग आहे. आजपर्यंत अशी घटना झाली नाही की सरपंचाला दिवसा ढवळ्या उचलून हायवेच्या रोडवरून नेलं उचलून आणि त्यांची निर्गुण हत्या केली. याचा पहिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे मी जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला पण रिपाईच्या वतीने मी आवाहन करतो की ताबडतोब आरोपी जर नाही अटक केले तर आम्ही रस्त्यावर पोलीस स्टेशन दारात आम्ही रिपाईच्या वतीने आंदोलन करू आणि ज्या गुन्हेगारानं दिवसा ढवळ्या खून केला सरपंचाचा या नाराधमाला सजा झाली पाहिजे आणि तात्काळ अटक केली पाहिजे. हा प्रकार हा निंदनीय आहे. ही बिहार सारखी परिस्थिती आम्ही जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही. सर्व समाजाच्या अट्टापगड जातीचे आम्ही कोण्या जातीवर आम्हाला टीका करायची नाही. सर्व भावाभावाने आम्ही राहतो. परंतु आता हे सूत्र चालू झालेलं आहे की दिवसा ढवळ्या सरपंचाची हत्या करते तर सर्वसामान्यांचं काय. तर या गोष्टीचा आम्ही रिपाईच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला आम्ही सोळाची पळव करून सोडणार आहे. आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही. त्या सरपंचाची हत्या करणाऱ्याला ताबडतोब त्याचा सूत्रधार कोण आहे मागून सूत्र कोण आली ते सूत्रधारासहित त्याला अटक झाली पाहिजे. मग आम्ही हे शहरात तात्काळ सर्व आता व्यापारी हे ते सगळे जाती धर्माचे लोक किती समाज आहे त्यांनी ठरवले की कोण्या जातीवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही आणि आमच्या संतोष सरपंचाला आम्ही न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो आणि आरपीआयच्या वतीनं साहेब तुम्हाला आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि तुम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. झालंच पाहिजे. पोलीस प्रशासनालाच आरोप करायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्याच्यात आरोप काय केले का आणखी नाव घरात आपल्या फौजदारीमध्ये आरोपीला अटक झाली पाहिजे. होत कशी नाही झाली पाहिजे. आरोपीला अटक झालीच पाहिजे. होत कशी नाही झालीच पाहिजे. आणि कळकळीची विनंती आहे लोकांना की हा
काल केज तालुक्यात बसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो व पोलीस प्रशासनाला हात जोडून कळकळीची विनंती करतो की यामाग जे कोण गुन्हेगार आहेत व गुन्हेगारांना जे अभय देत आहेत त्या सर्वांचा तपास लावून प्रथमतः त्यांना अटक झाल्याशिवाय हे आंदोलन मोडीत निघणार नाही याची दखल सर्व प्रशासनानं घ्यावी. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना हे अभय देणारी जी लोक आहे ही सत्ताधारी लोक, ह्या बहुजन समाजानं त्यांना खुर्चीवर बसवलंय तर बहुजन समाजात खुर्चीवरून खाली खेचू शकतो, थोडं लक्षात ठेवावं. जर सत्याची मगरुरी जर एवढी दाखवायची असेल ह्या लोकांना तर ह्याचा कुठंतरी ही बहुजन समाज बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो.